महाराष्ट्र के सोलापुर जिले के अक्कलकोट तहसील में करीबन 7 गांव में सोने चांदी के गहनों की चोरी होने की वारदात हुई थी, जिसमें सोलापुर ग्रामीण के क्राइम ब्रांच को सुराग मिलने पर अपराधी मुद्देमाल के साथ पकड़ने में कामयाबी मिली है। दिनांक 29 ऑक्टोबर 2021 रोजी आपल्याकडे 516/2021 हा 395-397 प्रमाणे गुन्हा दाखल होता। ही घटना शिरवळ तालुका अक्कलकोट उत्तर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडली होती आणि ज्याच्यामध्ये 6 दरोडेखोरांनी घरामध्ये प्रवेश करून घरातल्या व्यक्तींना मारहाण करून 2 ठिकाणी एकाच रात्री दरोड्याचा प्रकार केलेला होता। आणि त्याच्याच काही दिवसानंतर आपल्याकडे पानमंगळूळ या ठिकाणी 307 दाखल होता। त्या 307च्या अनुषंगाने जो जखमी व्यक्ती होता तो जखमी व्यक्ती फिर्याद दाखल केल्यानंतर जखमी अवस्थेतच हॉस्पिटलमधून निघून गेलेला होता आणि तो का निघून गेला असावा यामुळे आपण त्याची पार्श्वभूमी चेक केली असता तो आणि जी आरोपितांची नावे त्यांनी सांगितलेली होती या सर्वच व्यक्तींवरती पूर्वीचे रॉबरी दरोड्याचे गुन्हे दाखल असल्याचं समजलं आणि कदाचित त्यांनी रिसेंटच्या काळामध्ये एखादा मोठा गुन्हा केला असावा आणि त्या गुन्ह्याच्या वाटणीवरून ही भांडणं झाली असावीत अशी आपली शंका होती आणि आपल्याला त्याला सपोर्टिव्ह असे ह्यूमन इंटेलिजन्स सुद्धा इन्फॉर्मेशन मिळत होती आणि त्यामुळे त्यावरती आपण वर्कआउट करत होतो। तेव्हापासून त्या आरोपींना आपण शोध घेण्याचा प्रयत्न करत होतो, परंतु आपल्याला ते मिळून आले नाहीत। जेव्हा आपण त्यांना पकडणार होतो आपल्याला इन्फॉर्मेशन परफेक्ट मिळाली, त्याच्या काही मिनिट आधी त्यांना दुसऱ्या जिल्ह्याच्या टीमने अरेस्ट केलेली होती, त्यापैकी एका आरोपीला। त्या आरोपीने तिथले गुन्हे कबूल करून तिथे रिकव्हरी सुद्धा दिलेली होती, परंतु आपला गुन्हा आपल्या टीमने तिथेही जाऊन इंट्रोगेशन केला असता त्यांनी कबूल केला नव्हता। बदमाशों ने अक्कलकोट तहसील के सिरवाल गांव में शांताबाई परुलेकर के घर में घुसकर उनके पति से मारपीट करके करीबन 3,16,000 रुपए का माल लूट लिया था। इस अपराध की खबर मिलते ही पुलिस ने सनी देवल सुरेश काले उम्र 25 साल गांव पनगल मूलगढ़ तहसील अक्कलकोट पूर्णा को परभनी से गिरफ्तार कर लिया। अब तक उसने 7 अपराधों को कबूला है और उसने करीबन 39 तोले सोने, 80 ग्राम चांदी ऐसे करीबन 19 लाख की डकैती करने की जानकारी दी है। परंतु आपल्याकडे जी पार्श्वभूमी माहिती होती त्या गोष्टीची तर यांनी नक्कीच आपल्या जिल्ह्यामध्ये काहीतरी मोठा ऑफेन्स केला असेल आणि त्याचा परिणाम म्हणूनच तो 307 घडलेला आहे अशी आपली खात्री होती। त्यामुळे त्या गुन्ह्यामधून आपण ट्रान्सफर करून आपल्या गुन्ह्यामध्ये त्यांना वर्ग करून घेतलं। हा आरोपी हा गुन्हेगारीच पार्श्वभूमीचा असल्यामुळे त्याने गुन्ह्याची कबुली दिली नाही। सुरुवातीचे 2 ते 3 दिवस आपल्या टीमने अत्यंत कसोशीने प्रयत्न करून त्या गुन्ह्याची कबुली त्याच्याकडून घेतली आणि नंतर त्याची रिकव्हरी पण मिळाली। तो एकच गुन्हा नाही, त्याच्या व्यतिरिक्त आपल्या जिल्ह्यामधल्या इतर 6 HBTच्या गुन्ह्यांची सुद्धा त्यांनी कबुली दिली आणि त्यातही रिकव्हरी मिळालेली आहे। या सर्व गुन्ह्यांमध्ये मिळून एकूण 518 ग्रॅम सोनं आणि 250 ग्रॅम चांदी इतका गेला माल होता, ज्याची किंमत 19,87,000 रुपये होती। त्यापैकी 391 ग्रॅम सोनं आणि 12 लाख एकूण 12,58,000 रुपयांची रिकव्हरी आतापर्यंत मिळालेली आहे। या गुन्ह्यामध्ये इतर 4 आरोपींची नावं आपल्याला निष्पन्न आहेत, 5व्या आरोपीचं नाव आपल्याला निष्पन्न नाही, म्हणजे हा सोडून इतर 4ची नावं माहिती आहेत, एकाचं नाव अद्याप आपल्याला माहिती नाही। त्या आरोपींचा सुद्धा शोध घेण्यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत आणि त्या आरोपितांकडून उर्वरित रिकव्हरी आपल्याला मिळण्याची शक्यता वाटते। या संपूर्ण तपासामध्ये SDPO गौर त्यांच्या मार्गदर्शनामध्ये इस गैंग से जुड़े 5 बदमाश अभी भी पुलिस की गिरफ्त से दूर हैं। पुलिस दावा कर रही है कि उन्हें भी जल्द दबोच लिया जाए।